मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली। 31 जानेवारी रोजी होणारी ही प्रक्रिया आता फेब्रुवारीत पार पडण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिंदे सेनेच्या गटाची नोंदणी कोकण आयुक्तालयाकडे अद्याप न झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। दोन्ही पक्षात महापौर पद आणि स्थायी समितीवरून पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। जोपर्यंत युतीची अधिकृत नोंदणी होत नाही तोवर ही प्रक्रिया रखडणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, मुंबईचा महापौर कोण होणार हे कळण्यासाठी आता फेब्रुवारी महिना उजाडणार आहे। याला कारणही तसंच आहे, कारण मुंबईच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाले। मात्र महायुतीच्या म्हणजे भाजप असेल आणि शिंदे सेनेने अद्याप गट नोंदणी आहे ती कोकण भवनकडे केलेली नाहीये। त्यामुळे हा महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता दाट आहे, कारण अजूनही शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा गट आहे तो स्थापन झालेला नाही, तर दुसरीकडे भाजपच्या देखील नगरसेवकांचा गट स्थापन झालेला नाहीये। त्यामुळे हे एकत्रित गट नोंदणी करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महापौरवरून सध्या महायुतीत देखील रस्सीखेच सुरू आहे, त्यांच्यात देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे सगळं लांबणीवर होत चाललेलं आहे आणि अशा स्थितीत आपण बघतोय की 31 जानेवारी पर्यंत सर्व प्रक्रिया आहे ती पूर्ण करायचं असे सांगितलेलं होतं। मात्र अद्यापही महायुतीत संभ्रम असल्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम आहे तो ठीक, हा संभ्रम जेव्हा दूर होईल त्यानंतरच महापौर पदाची निवडणूक जाहीर होईल। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी।